उत्सवासाठी मुंबई महानगरातून लाखोंच्या संख्येने कोकणवासीय हे कोकणात परततात। पण हा जो प्रवास आहे तो नेहमीच खडतर असतो, कारण की गाड्यांची अपुरी संख्या असते। यावर्षी देखील आपल्याला हीच परिस्थिती बघायला मिळते। गाड्या प्रचंड सोडल्या गेलेल्या आहेत, मात्र गर्दी देखील तितक्याच प्रमाणात आहे। आज मी दिवा स्थानकावर आहे आणि दिवा स्थानकात सध्या ही दिवा चिपळूण शटल गाडी जी आहे ती उभी आहे आणि या गाडीमध्ये देखील आपण पाहत आहे की बऱ्यापैकी गर्दी आहे। या गाडीमध्ये अनेक कोकणवासी जे आहेत चिपळूण आणि आसपास जाण्यासाठी ते चढलेले आहेत। सकाळपासून लाईन लावून ते या ठिकाणी उभे होते आणि गाडी आल्याच्यानंतर आता त्यांना बसायला या ठिकाणी जागा मिळालेली आहे। आपण काही लोकांशी बोलायचा प्रयत्न करूया। कधीपासून ते आलेले आहेत, कधीपासून तुम्ही लाईनीमध्ये उभे होतात, किती आणि कुठे चाललेले आहात? 6 वाजेपासून। कुठे चाललेले आहात? आम्ही वीरला। चांगलं आहे, योग्य आहे पण बाकी कुठे चाललेले आहात तुम्ही? आणि आम्ही चिपळूण। गर्दी आहे का? गर्दी खूप आहे आज। चिपळूणकरांनाच बसायला मिळत नाही, आम्ही खाली बसलोय। आमच्यासाठीच गाडी पण आम्हाला बसायला नाहीये। काय वाटतं, गाड्यांची संख्या वाढवल्या पाहिजे? नाही व्यवस्थित आहे। हो की अनेक लोक जे लहान लहान मुलांना घेऊन लोक जी आहेत ती गाडीमध्ये चढलेली आहेत। आपण काही लोकांशी बोलायचा प्रयत्न करूया। कुठे जायचंय तुम्हाला आणि रिझर्वेशन मिळतंय का? इकडे बाकी तुम्ही काय सांगाल, कुठे जायचंय तुम्हाला? चिपळूणला। गर्दी आहे? हो गर्दी आहे। अनेक लोक इकडे आहे, आपण पाहतो लहान लहान मुलांना घेऊन सगळेजण आता निघालेले आहेत आणि जागा कमी आहे। कुठे जायचंय तुम्हाला आणि दरवर्षी परिस्थिती कशी असते? दरवर्षी आम्ही तर एसटीने जातो, यंदा तर परिस्थिती बरी आहे, पण चिपळूणच्या लोकांना बसायला सीटच नाही, खाली बसायला लागते। इथे अनेक आपण जर पुढे आलो तर आपल्याला बघायला मिळते की अनेक लोक ही जमीन खाली बसलेली आहेत गाड्यांमध्ये, कारण की या गाड्यांमध्ये जागा कमी आहे, बसायला जागा कमी आहे, सीट कमी आहे, त्यामुळे शेवटी खाली बसावं लागतं सगळ्या लोकांना। ही गाड्यांची किंवा डब्यांची संख्या वाढवावी अशी अनेकांची या ठिकाणी मागणी आहे। आपण बाकीच्या लोकांशी बोलूया। कुठे जायचं आहे तुम्हाला? आणि वीरला जायचं आहे आणि सर्वांना गणपतीच्या शुभेच्छा देतो। दरवर्षी कोकणात सर्व लोक जातात आणि आज मुंबई जवळजवळ खाली झालेले आहे। जवळजवळ 90% लोक गावी पोचलेले आहेत आणि दरवर्षीप्रमाणे गाडीला गर्दी आहे। अजून गाडी पुढच्यापेक्षा जास्त एसट्या सोडाव्यात आणि सर्वांना पुन्हा एकदा गणपतीच्या शुभेच्छा देतो। काय सांगाल, कुठे जायचं आहे आणि आम्ही चाललोय मानगावला आणि आम्हाला ॲक्च्युली रिझर्वेशन नाही मिळाली, पण आम्ही आता जे जनरल गाडीज आहेत त्याच्यातून चाललोय। तर आम्हाला काय नाही, जागा मिळाली आता सध्या, एक सीट मिळाली, तर आम्ही चाललोय कोकणात। गणपती बाप्पा। काका किती वर्ष जात आहे गावी? आम्हाला नाही जमत नाही। बोला तरी, कुठे जायचंय? गावचा गणपती आहे का? गणपती गावाला आहेत तर काय आहेत, गणपती आहेत। कशी तयारी केली, काय काय सामान घेतलं? सगळे घेतले? हो। कुठे जायचं तुम्हाला? लहान लहान मुलांना घेऊन जातोय, जागा मिळाली? हो खेळला। जागा मिळत नाही, डब्यांची संख्या वाढवल्या पाहिजे, गाड्या वाढवल्या पाहिजे। हा गाड्या वाढवल्या पाहिजेत गावाला जायला। कोकणामध्ये आपण पाहताय अनेक लोक जे आहे इथे प्रवास करतायत मुंबईतून कोकणात जाण्यासाठी। आणि विनय, खेडमध्ये जाणार आम्ही यावर्षी। लोकांचा बऱ्यापैकी बरा आहे, चाललाय प्रवास, तरीसुद्धा अजून गर्दी म्हणजे वाढतच राहणार आहे। अजून एखादी गाडी एक्स्ट्रा सोडावी असं आमचं म्हणणं आहे आणि सर्वांना गणपतीच्या लाख लाख शुभेच्छा। तर पाहताय की लोकांची मागणी आहे की गाड्यांची संख्या वाढवायला पाहिजे, डब्यांची संख्या वाढवायला पाहिजे आणि या दिवा चिपळूण ही जी शटल आहे त्या शटलमध्ये आपण सध्या आहोत आणि थोड्याच वेळात ती गाडी सुटणार आहे। त्याच्यामुळे या संपूर्ण गाडीमध्ये आपण पाहताय की आता हळूहळू गर्दी वाढत चाललेली आहे। अनेक लोक जी आहेत ती या गाडीतून प्रवास करतात। दरवर्षी कोकणात जाण्यासाठी गर्दी मोठ्या संख्येने असते, गाड्या ज्या आहेत त्या कमी आहेत असं सांगितलं जातं। मात्र पुढे
कोकण रेल्वे जी आहे ते कोकण रेल्वेवर एकच ट्रॅक आहे आणि त्या एकच ट्रॅकवरून अनेक स्पेशल गाड्या सोडल्याच्या नंतर त्या ट्रॅकवर देखील गाड्या ज्या आहेत त्या थांबून राहतात, त्यामुळे गाड्या उशिराने जातात. त्यामुळे दोन्हीकडून प्रॉब्लेम आहे. जास्त गाड्या सोडल्या तरी देखील कोकण रेल्वे जी आहे ती उशिराने होते आणि कमी गाड्या सोडल्या तर लोकांना त्रास होतो. त्यातून कोकण रेल्वेच्या डबलीकरणाचा किंवा कोकण रेल्वेचा ट्रॅक जो आहे तो आणखीन एक वाढवण्याचा सगळ्यांचा विचार आहे. मात्र तो विचार कधी पूर्ण होईल, तो प्रकल्प कधी पूर्ण होईल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. कॅमेरामॅन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा दिवा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.